बघा कढई बिढई काय ते राज्याभिषेकला चाललोय आम्ही खरे. पण काय ही फक्त का घेतोय माहितीये का, ह्याची हाऊस आम्हाला तिथं पोहे खायचेत बनवून. हे बघा चहाचे पातेले कॉफी माझ्या बॅगेत घेते. एवढी कुणीच नसेल ना तयारी करायला मला वाटतं. आणि हा आमचा सगळा पसारा, हा टेंट आहे, ही ताडपत्री वरती आणि त्याच्या आतमध्ये ती खाली अंतरायला. हा सगळा आमचा खाऊ जो खायचा आहे. कढीपत्ते आहे बघा, कढीपत्त्या सकट सगळं आहे आमच्यासोबत, कांदे वगैरे एवढं आपणच. पण चला सामान लोड झालेला आहे. ही त्याची सुमीलाची टाकली का बॅग? हां ओके. हां ही मेन बॅग आहे आमची, खाऊची बॅग. काय आमची हे बघा कॉफीला कप बीप सगळं घेतलेलं आहे. काय हां कशी आणि नारळ पण आलाय, नारळ पण आला. नारळावर गेम आहे भाई. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली ज्याची वर्षातून एकदा वाट बघतो त्या गोष्टीसाठी आम्ही निघालोय, तो म्हणजे शिवराजाभिषेक. त्यासाठी आणि महाडच्या दिशेने आता वाटचाल चालू होणार आहे. सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे. पाऊस आज सनी आहे, पण काय माहिती रस्ता तो ओला करून गेलाय. बघूया आज काय होतंय. बघा इर्टिगा घेऊन निघालोय 5 जण, मनीष, सोमिनला, दर्शन, सौरभ आणि मी. आता जाता आता सगळा प्रवास तुम्हाला बघायला मिळेलच, पण पहिलं नारळांनी सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. चला आता प्रवास रायगडचा. चला प्रवास चालू झालाय. काय माझे चला हे बघा, पहिलाच महाराजांचा गाडा. लगेच म्हसड्यामध्ये टी ब्रेक झालेला आहे. टी हे पिणारे दोघच, कॉफी आम्ही बोललो बनवून देऊ का नाही. समोसे नाहीत. एवढ्या म्हणीच वाजले किती, भूक लागली. 4 वाजता समोसे. तुला माहिती आहे पोटात ब्लॅक होल आहे. हो दाखव म्हणजे आपला ब्लॅक होल. आता दाखव ना आपला ब्लॅक होल. मनीच्या पोटात ब्लॅक होल आहे म्हणून त्यासाठी 1 किलो पोहे घेतले त्यांनी. दाखव तुम्हाला सगळं कळेल हळूहळू किती सामान आहे, काय आहे, काय काय घेतलंय, काय काय घेतलाय तो. तुम्ही पिया चहा पिया दोघांनी. आम्ही आता थोडे थांबलो CNG भरायला. CNG आता लगेच भरल्याच्या नंतर आपला परत ट्रॅक तोच चालू होईल. ॲक्च्युली तिकडून आपण जेव्हा माणगावच्या अलीकडे असतो ना, तेव्हा माणगावच्या अलीकडून फक्त राज्याभिषेकच्या वेळी, कारण का लाईटअप केलेला असतो अख्खा रायगड, तेव्हा आपल्याला रायगड किल्ला तिकडून वरून दिसतो. आणि आम्हाला तो दिसला, फक्त मला मोबाईलमध्ये तो कॅप्चर करता आला, म्हणजे दिसलाच नाही, ती लाईट दिसली नाही, ती फक्त डोळ्यांनी दिसते. सो पण तिथून दिसतो की माणगावरून आपल्याला कळतं की हा रायगड आहे म्हणून. सो आता इकडूनच जाऊ आणि तिथे पोहोचू. स्वर्गच रे. फायनली रायगडच्या पायथ्याजवळ पोहोचलोय. आणि रायगड हा बघा ना, एकदम खरंच सिनेमॅटिक दिसतोय हो. म्हणजे तिकडून येताना पण जो दिसत होता, हा बघा ना, हा तर ढग उतरल्यासारखं झालंय. आणि स्वर्गात फायनली पोहोचलोय आणि सकाळी पोहोचलोय, त्यामुळे सुंदर आवाज. पाऊस अजून आलेला नाही आहे. आता ह्याच पहिल्या सूर्योदय बघायलाच रायगडावर जायचं आहे. सो आता लगेच चालायला सुरुवात करू आणि गड चढवूया इकडूनच. आता कंबर कसून सामान फायनली आता सॉर्ट करायचं आहे, कारण का टेंट नाही, रेनकोट. कारण का डिसिजन असा झाला आहे की 1.5 तास ते 2 तास आहे अजून रोपवे चालू व्हायला, आणि तशीही रोपवेची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे रोपवेसाठी थांबणं हे वर्थ वाटत नाही आहे. तेवढ्याच तासामध्ये वरती गड चढून होईल आणि सकाळी वरती पोचू, टेंट लावू मस्त मॉर्निंगला. सो निघूया फायनली. आपल्या देवाच्या दरवाजाजवळ पोचलोय, थोड्याच वेळात वरती जाऊया. टेंट मनीषनी जोरात बांधला ना विल्लाला, आणि एवढं सामान अजून उरलाय. सो चला, रायगडाचा हा रस्ता
भरपूर जण सकाळी सकाळीच पोचतात, खूप जण, पण तरी पण खरी सुरुवात होते 12च्या नंतर. वय संपते नाही, कचरा करायचा नाही आपण. ते तो दंड आले. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आमचा रायगड चढण्याचा ट्रेक चालू झालेला आहे. आता कळेल सामान आपल्याकडे किती आहे आणि माणसांच्या ताकदीप्रमाणे कसं आहे. पण एक फायदा काय आहे, आपण चांगल्या टाईमवरती चढतोय गड, त्याच्यामुळे उन्हाचा थकवा जाणवणार नाही. पण ह्या वेळेला आहे ना, दरड वगैरे खूप कोसळल्यात. जो पायरी रस्ता होता तो पण थोडासा बंद होता 2 दिवसासाठी. आणि इथे पण ना थोड्या थोड्या पडझडी खूप दिसत आहेत, त्याच्यामुळे पडझड आणि दरड कोसळण्याचं प्रमाण जरा ह्या वेळेला जास्त आहे. पहिला टप्पा पूर्ण झालाय. बेसिक पहिल्या बुरुजापर्यंत पोहोचलोय आपण येऊन. ती बदलायचं कारण म्हणजे जेव्हा तळाला आला 23 किल्ले दिले तेव्हा हा आहे महत्त्वाचा दरवाजा, जी पहिली एंट्रन्स आपण म्हटलं जाते, ती पहिली एंट्रन्स. आणि इथं आहेत आपले प्रभू हनुमंतराय. जय श्रीराम. मंडळी, हाऊस द जोश. 60% चढलोय, 60% गड सर करून झालाय. थंड होऊन जातो. नाही ते आहेच, ते वरचं जे हे सगळं स्ट्रगल आहे ना, आणि ती ही चालूनच रायगडची भव्यता घडते, त्याच्यामुळे चालून जाण्यातच मजा आहे. गेलो होतो आम्ही थोडे रोपवेला, पण नंतर मग परत आलो इथे. पण आता थोडी फायनली महादरवाजा आलेला आहे. महादरवाजा येईपर्यंत जरा जीव निघतो, बट पोचलोय आणि दूर निघालाय, पण पोचलोय महादरवाजापर्यंत. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, महादेव. आणि हा आहे आपल्या स्वराज्याच्या राजधानीचा महादरवाजा. गडावरती पोचलोय. 5:30 ना, 6:30, 1.5 तास लागलाय बरोबर चढायला. पण वरून ती पोचल्या हत्ती तलावाच्या खालीच हा व्ह्यू आहे. ढग खाली आहेत आणि आम्ही वरती आहोत. आता लोकेशनला पोचूया. गडावर पोचल्या हे पोहे सोमिलला गेलाय वरती, पण हे खाऊन घेऊया कारण का भूक लागली आहे, तेवढीच गरज आहे खाण्याची. खाऊन घेऊ आणि मग सोमिलला पण एक प्लेट घेऊन जाऊ वरती आणि जागा चूज करायची. जागा आपली ऑलरेडी फायनल असते, पण तिथे जाऊ आणि मग त्याला देऊ. आमच्या 1 तास आधी निघालेले आहेत. नाश्ता फक्त झालाय तुमचा, बाकी काय नाही. आम्ही पण आता जस्ट झालाय ना, झोप चिल्ला आता झोपायला तयार. चला, ही आपली पण मंडळी बसलीत, आता आम्ही पण जाऊ या पोहे खायला. आणि फायनली बाजारपेठेजवळ पोचलोय, होळीच्या माळावरती. महाराजांची मूर्त तिथे आणि इकडे बाजारपेठ आहे. रायगडावरती सगळ्या बाजारपेठेमध्ये सगळीकडे टेंट लागलेले आहेत, जे 25 तारखेलाच ऑलरेडी लावून मोकळे होतात. भरपूर जण 25 तारखेलाच येतात. आणि आमची जागा तिकडे आहे, पुढे आहे, दाखवतो तुम्हाला पोचल्यावरती. बाकी सगळी आपली जवळची गँग इथंच आहे आणि आपली जागा आता इथं आहे. इथं टेंट आपल्याला लावायचं आहे बाजारपेठेच्या अगदी थोडंसं पुढे. काय बोलतो? एक नंबर जागा एकदम, एक नंबर. आता इथे लावू टेंट, मी दाखवतो तुम्हाला. बेसिक हा बघा आपला टेंट लावून झाला आहे. आता फक्त ताडपत्रीवरती ठेवतोय. ताडपत्री झाल्याच्या नंतर मग आपलं फिक्स होईल.
बाकी रायगड आहे बघा. पाऊस यायच्या आधी ही सगळी तयारी करून घ्यायला पाहिजे, कारण का पाऊस आल्याच्या नंतर मग आरटत नाही ती. So, हा बघा टेंट फायनली लावून झाला आणि ही ताडपत्री सुद्धा उडून झाली. म्हणजे डबल व्हेरिफिकेशन आहे, डबल ऑथेंटिकेशन. सो सेफ्टी फर्स्ट, कारण का पाऊस एकदा आला, रायगडवरचा पाऊस म्हणजे खालच्या पावसापेक्षा 10x नसतो. सो त्या पावसापासून बचाव झाला पाहिजे. तसं डिकॅथलॉनचं टेंट, आपला टेंट पण थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे. बट हे खायला बियला सुरुवात केली आहे भाई. आम्ही खाण्यापिण्याचं सामान भरपूर आणलं. आतला हे आपलं फर्निचर दाखव. आतला एक बेड आहे, किराणा माल किराणाचा माल, किराणाचा माल. तिथे ग्रॅव्हिटी जास्त आहे. टेंट मध्ये सगळे सेटल्ड झालेत. हे बघा सगळे लगेच इथं किचन मधला माणूस बसला गॅस बीस घेऊन. हा तोडणार आहे आपला टेंट पाहिजे. ए सौरभ काय करतेस? बॅग लटकवतोय. ए सौरभ फाटेल बिटेल तो. पोहोचल्या चहाचा बेत चालू झालाय. शेफनी विडा उचललेला आहे आणि बाकी सगळी मंडळी आता जरा रेस्ट करतायत. आणि बनवा मिल्कशेक आहे. एक्सप्लोर केला जाते हे बघा. मोबाईलला पाऊच बिऊच टेंटला नाही, पण जरा खर्च केला सगळं काय नाही. आम्ही जर आमची जर झडती कोणी घेतली असती ना बाहेर तर काढलं असतं काय काय. आमची आई बघा, आमची आई बघा. ए आई चहा दे का. आई जाम काळी पडली तरी सांगते चुलीजवळ काम नको करू. आई कप महागड्यातले कशाला लागले. आई चुलीजवळ काम करून काळी पडली. स्टारबक्स मधले कप दिसत आहेत, स्टारबक्सचे. धन्यवाद आई. आईने बॉयकट केला ना थोडी. आईला चष्मा केवढा भिंगाचा. रायगड ए पण गाईज रायगडावरची पहिली चहा सो सुकूननी प्यायलाय. पाहिलंय निसर्गाचा आस्वाद. फायनली आत्ता हे बघा, हे आम्ही घेतले होते जे कोकण कडाचे ऑफिशियल टी शर्ट्स आहेत, जे फुल स्लीव्हचे घेतले होते. कसे वाटतात ते पण कमेंट करा एकदा. पण आता हे सगळे घालून आम्ही चाललोय भवानी टोकाकडे. आणि आम्ही आता उभे कुठे आहोत तर आपल्या प्रेरणास्थान जे आपल्या छत्रपतींची आपल्या समाधी आहे जिथे, तिचे एक्झॅक्ट मागे उभे आहोत. आणि आता चाललोय भवानी टोकाकडे. सो जरा अनएक्सप्लोर्ड ठिकाणं फिरू आणि मग काही जरा कारण का वेळ आहे आपल्याकडे, खूप वेळ आहे. आता किती वाजले रे? 12 वाजलेत. सो चला थोडंसं जरा काहीतरी यांना जपण्याचा प्रयत्न केलाय. कॉन्क्रीट भरून ठेवलंय, कॉन्क्रीटच आहे. आणि हे बघा हे काही जुन्या इमारती, ही आपल्या छत्रपतींची समाधी. आणि हे जे दिसतंय तुम्हाला समोर ते आहे फक्त आणि फक्त स्वर्गाचा अनुभव. हे बघा ना कसलं दिसतंय. किती हे लावले ना. आम्ही आलेलो आहोत फायनली भवानी कडा. खूप वर्षांनी येणं झालं भवानी कड्याला, पण ह्या वेळेला निवांत आम्हाला येता आलं. सकाळी लवकरच आल्यामुळे जरा मस्त झोप काढून आता फिरायला मिळालं. जास्त वाजलेत पण नाही. आणि भवानी कडा थोडा रिस्की झाला आहे, बट येऊ शकतो नक्कीच. मला दाखवतो बघा. आत्ता फक्त इथे जरा रेलिंग पण बांधलेली आहे, पण इकडूनच जरा रिस्की रोड आहे भवानी टोककडे जायला. पण जाऊया. पण इथून बघा ना सगळं खाली कसलं दिसतंय. ओ माय गॉड, आम्हाला कोण भेटलंय बघा ऍक्सिडेंटली. धनंजय म्हात्रे इन द हाऊस गाईज. ये बाडी काय भावा, दोघं झालं. टॉवर लावलाय. कुठे लावलाय? वेळ भेटलाय तर चला जाऊन येऊया. काय म्हणताय? मंत्र चालत भारी वाटतंय. कुठे खाली झालं? चला मग चांगल्या ह्याच्यात चालत. अरे बाडी काय बोलतोस, कसा आहेस? मजेत निवांत. ए तुम्ही कधी आलात? चलो ये बडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय भाई एकदम मस्त मजेत. बोललो त्याला, बोललो आलाय ना बोलतो. हो भवानी कडा काय मेडिटेशन वगैरे चालू आहे. हो चला चांगल्या ह्याच्यात जाऊन ते. गर्दी नाही एवढी. आता हे गेले ते उतरतील तीच गर्दी. हा काय तिथे थोडे बसले का 10-12 जण. काय मग आता धान्या भेटला वर. हो
हो येस 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 चालतंय तेवढंच काय ये भेटू. बघा आत्ता रेलिंग झाली आहे बट रिस्की आहे हळू. फायनली भावानी टोकाची इथे पोहोचलोय. पूजा चालू आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. सरस्वती म्हणून जस्ट आत्ताच भवानी टोकावरून आलो आणि मस्त हलका गारवा आहे आणि अजिबात ऊन नाही, त्याच्यामुळे फिरायला सुद्धा मजा येते आणि मस्त वाटतंय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही जी मगाशी पण डिस्कस केली की महाराजांचा इतिहास डिस्कस करत रायगड फिरणं हे ही पर्वणी आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये काहीच मापतोल नाही आहे. तर मजा येते, फिरतोय हे बघा, हिंडतोय. फक्त आता जेवायला जाऊया ना, भूक लागली आता, भूक लागली नाही, जेवून फिरू नंतरचं पण प्लॅनिंग आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला एवढं चालल्यानंतर लिंबू पाणी पिणं मॅन्डेटरी आहे. आता लिंबू पाणी पितो आणि मग कारण का लाईन खूप आहे जेवणाची, सो जेवणाला कधी नंबर लागेल माहीत नाही, सो थोडंसं लिंबू पाणी पिऊन जरा हायड्रेट होऊया. काय पोरांनो? नंतर गपचूप पियाली असते. नाही तुम्हाला विसरून कसं पिणार? आवाज दिला ना तुम्हाला. आता हे बटाटा वेफर सॉरी केळा वेफर खाल्ले, त्याला बांधायला ही रस्सी एवढी मोठी. हा ट्रेकर्स ना मानेची कृपा. इथे ग्रॅव्हिटी जास्त आहे. ग्रॅव्हिटी असते. काय नाही पण आला पाहिजे. तो यांचा शो कधी झाला होता रे? म्हणे धावा वगैरे शो. तो टायमिंग त्यांचा बघायचा आहे. आणि इथं ना तुम्हाला सांगतो, आमच्याच बाजूला एक कार्पेट एरिया आहे, भारी फ्लॅट इथं बाजूलाच आहे. समजूत काढलेत ते, समजूत झोपून शिरायला लागेल बाहेर. जेवणाच्या लाईनीत उभे आहोत आणि बाजारपेठेतून पूर्ण लाईन लागलेली आहे. आता ती किती वेळ आपल्याला पोचायला तिथे होईल माहीत नाही, पण थांबणे आहे कारण का आपल्याला जेवायला लागेल. हो 1 तासभर जाईल जेवायला, बघूया, लेट्स सी. 2 तासानंतर आम्हाला जेवणाचा काउंटर दिसलाय. 1ला सुरुवात केली होती, 3ला जेवणाच्या काउंटरजवळ पोचलोय. गर्दी खूप आहे, पण रायगडच्या ह्याच गैरसोयीत सोय आहे, त्याच्यामुळे येतो आपण. सो आत्ता काउंटरजवळ पोचू आणि जेवूया. शिरकाईचं मंदिर आणि शिरकाईच्या मंदिराचे इथे सगळेजण फायनली जेवायला बसलोय. वाजले 3 आणि 3 वाजता जेवायला बसलोय. 1 तास नाही 2 तास, 1 वाजल्यापासून लाईनीत होतो. पण चला, हे सुख आहे. वरण भात, वाटाण्याची भाजी, छोले होते आधी, संपले. आता वाटाण्याची भाजी, पापड आणि लोणचं या जेवायला. जेवण आता फायनली शिरकाई देवीचा आशीर्वाद घेऊया, कारण का शिरकाई देवीचं आरती आणि पूजन हे सकाळी झालं जेव्हा आपण पोहोचलो होतो. जस्ट टेंट वगैरे लावत होतो आपण, पण आत्ता जस्ट पोहोचलोय. सो शिरकाई देवीचा आशीर्वाद घेऊया. छत्रपती रणरागिणी मर्दानी आकडा यानंतर होईल शिवशंभर मर्दानी आकडा नवी मुंबई. आत्ता होळीच्या माळावरती आपले मर्दानी खेळ चालू आहेत. आपण आता जस्ट जेवलोय, आता नको बघूयात, आपण आल्यावरती संध्याकाळी बघूयात. संध्याकाळी आपल्याला नीट बघायला मिळतील. आता ऊन पण खूप आहे, चला बेसवर जाऊया. नेमका रायगडावरती आलेला आहे हा पाऊस, हे बघा. आणि भरपूर जणांची धावाधाव झाली, कारण का सगळ्यांचे टेंट, फक्त आपलं ताडपत्री होती आणि आपला टेंट जरा नवा आहे ना, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे. हे बघा मंडळी सगळे झोपलेत. हा आपलं सगळं चिल विषय आहे. पाऊस आला आणि कॉफी होणार नाही असं होईल काय? दुधा सकट सगळं आणलं आहे मी यावेळेला, आणि खाण्यापिण्याची सोय मधनं आहेच. टाइमपास थांबला नाही पाहिजे. केळा वेफर्स, शेंगदाणे, संसार घेऊन आले, संसार गाळणी सकट. पोहे अजून बनवायचेच आहेत म्हणे. कॉफी काढून झालेली आहे, तिकडे दूध गरम झालेला आहे. आता चला कॉफी, रायगड आणि रायगडवरचा पाऊस आणि टेंट मधलं हे सुख.
ह्याला कुठेच काहीच कंपॅरिझन नाहीये. हे वर्षात एकदा फक्त अनुभवायला यायचं. कमी आहे. काय खाना संपला. बिस्किट संपले आमचे actually. कप आणलेले आहेत. हो आणि मी ह्याला बोलत होतो ना घेऊया कोठाऱ्याकडनं, तर हे नाही ऐकले. हे कमी घ्या चकल्या विकल्या पटकन खाल्ले त्यांनी. बी आहे तो बी. पण आणू ना, इथं दुकान आहेत. थोडासा जरा पाऊस कमी झाला ना, आमचा एक माणूस बाहेर गेलाय दर्शन, तो बाहेर जातो ना तेव्हाच पाऊस येतो. आता पण अडकला कुठेतरी, भिजल्यावर घ्यायची नाही जरा त्याला. एंट्रीच नाही तिकडे बाहेर वटीवर. चला कॉफी घ्या. मला कॉफी घेऊन जाऊ मी. हा कॉफीचा कप तर बघा. येस, साखर टाकली. कॉफीचा सगळे व्हिडिओ चुस्का आणि बघ. वा काय डार्क बनले, एकच नंबर. हे सुख अनुभवायला रायगडवर यायला लागतं. त्यासाठी थोडी मेहनत घ्यायला लागते. मेहनत घ्यायला लागतं. चिअर्स. जोरदार पाऊस येऊन गेलाय, पण देवाच्या कृपेने आपलं सगळं व्यवस्थित आहे बघा. कारण का आपण मांडलंच खेळे वेळ ठोकून व्यवस्थित होतं, ताडपत्रीच व्यवस्थित राहिली होती. पण बिचारे सगळ्यांचे हाल झालेत. पावसाचे फक्त वाऱ्या विऱ्याचाच लफडा असतो. आणि आता सगळे इकडची बदकं पाळाली आहेत तिकडं लपायला. चला परत रेडी झालोय आणि वाजलेत 5:30 आणि तिकडे राजसदरेवरती महाराजांची तुला वगैरे चालू झाले. सो तिकडे जाऊ आता, ते कार्यक्रम तिकडचे बघू. पाऊस येऊन गेलाय, आता पाऊस नाही आला तर बरं होईल, पण रेनकोट बिनकोटची तयारी करूनच निघालोय. आता चला राजसदरीकडे, आणि राजसदरीवरती जायचं राहिलं पण होतं, महाराजांचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं, तर तिकडे जाऊया पहिलं. हे बघा सगळीकडे फॉग पसरलाय मस्त एकदम, आणि सगळेजण चाललेत तुलेला, जी राजसदरेत महाराजांची आपली तुलादान होणार आहे. ते पण इंटरेस्टिंग असतो तुलादान, की महाराजांच्या त्या मूर्तीच्या वजनाचे वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या जातात. कधीतरी मैसूर पाक ठेवला जातो, कधीतरी फणसाची घरे ठेवली जातात, कधी काजूकतली घरे ठेवली जाते. अशा वेगवेगळ्या गोष्टी ठेवून महाराजांची तुलादान केली जाते. सो आता तिकडेच चाललो आहे, आणि मस्त धुकं पसरलं, एकदम छान वातावरण झालं रायगडवरती. नुकताच पाऊस येऊन गेलाय, त्यामुळे गारवा हा जाणवायला लागला. आत्ताच बाहेर पडलेलो राजसदरेत गेले, पण आम्हाला मध्ये एवढा पाऊस भेटला की सगळे जण भिजलेत आता बाहेर. म्हणून लगेच आम्ही परत राजसदरेवर जाऊन परत रिटर्न आलो, आणि रेनकोटने बऱ्यापैकी बचाव केलाय. टेंट सेफ आहे, फक्त खाली हवं का, खाली पाणी आहेच, तो का सगळीकडे येणार, नॅचरल गोष्ट आहे, पण टेंट वॉटरप्रूफ आहे. हो मनीष आता पाण्याचं हे करतोय, बाकी काय टेन्शन नाही. पण आता आलोय आतमध्ये परत, कारण का जोरदार पाऊस चालू झाला, उलट सुलट कसा पण पाऊस येतोय. ते टेंटच्या पाणी मनीषची काढलं तर व्हेंटिलेशन पाण्याचा फ्लो आहे. बिचारा बघा, याचा टेंट मध्ये बिचारायचं पाणी गेलं रे. पावसाचं पाणी किती जाईल अजून तर बघतील दरवाजाकडून. इथे लोकांची धावपळ काय झाली की पाणी टेंट मध्ये घुसलाय, बिचारा तो तिथं टेंट मध्ये रेनकोट घालून बसलाय. इथे प्रत्येकाच्या टेंट घालना पाणी चाललंय, आणि आमची उपद्रव बघा काय, कांदे पोहे बनवण्याचा कार्यक्रम. हा सौरभ नुसता झोपतोय, खातोय झोपतोय. हो हे बघा, कांदे पोहे बनवण्याचा आता कार्यक्रम चालू आहे. सो पहिला तर धुवून आता शेफ आपले रेडी आहेत. चला बघूया आता काय होतंय. कांदा एक्सपर्ट इकडे आहे, कांदा एक्सपर्ट. चुकून सुरी जराशी जरी इकडे लागली ना कुठं तरी आपली त्याच्यासारखी अवस्था होईल. तो आहे ना, तो रेनकोट घालून त्या टेंट मध्ये बसला, एवढं पाणी तिथे येते. सोमिल्स किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काय बनवणार आहोत? आपण आज दगडी पोहे बनवणार आहोत. त्यासाठी कांदा कापला जातोय बारीक, शेंगदाणे आणि कढीपत्ता आहे, अजून शेंगदाणे थोडं तळून टाकूया, थोडेसे शेंगदाणे तळून टाकूया, आणि दगड कवळे दगड टाकू. आणि काय म्हणायचं मला याच्यावर? मी फक्त खाणार. कसे बनवायचे? थोडे तिखट बनवलेले चालतील, मीडियम थोडेसे घ्या, पण माझे जरा कपडे घालून तुम्ही व्हिडिओ केली तर मजा येईल. अनिकेत काय खाणार? पोहे दगडी पोहे घ्या. आता इथे कोथिंबीर कापली जाते, कांदा आणि मिरची कापून झालेली आहे, आणि शेंगदाणे तिथे भाजून होते. शेंगदाणे
शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर जिरे मोहरी एक्सपर्ट सौरभ साठे हे त्यांचं नेतृत्व करतील पुढचं कामगिरी करायला. आणि पुढच्या फोडणीला हे आपले सोमिल द किचन्सवाले हे थोडीशी साथ देतील. यांच्या बॅगेत बिगेत पाणी गेलाय. ए बापरे, टेंटमध्ये गेला वाढील. अरे बजा अड्या टाळा साधला टेन ना आम्हाला आता कुठं बघायचा. 2 कॉल तुला नेटो खायचं. आणि हे बघा ए झोपा, ए इकडे काय आला? फोडणी दिलेली आहे झणझणीत. पाय गमगम उठवला असं इथं सगळं. ओहो हो 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 हो. हे बघा फोडणी पडलेली आहे. बिचारा आम्हालाच आता काय वाईट वाटतंय. सगळेजण विचार इथं सगळी तयारी करताय आणि सगळीकडे नुसता घमघमाट आमच्या पोह्यांचा सुटलाय. कपडे पिळतील, कपडे पिळे पिळतील. हे बघा रेडी झाले तुमचे पोहे इकडे. आता जरा कांदे जात आहेत. हो हो हो. आणि विषय काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचा एक विषय मला सांगायचा आहे. तुम्ही येता रायगडावरती, तुम्ही सगळ्या तयारी करून आल्या पाहिजे. तुम्ही ताडपत्री घेऊन आले पाहिजे, खाली ताडपत्री पाहिजे, मध्ये टेंट पाहिजे. जरी तुमचा डी कॅथलॉनचा टेंट असू दे. आता आमचा डी कॅथलॉनचा आहे तरी पण आम्ही 2 ताडपत्री आणल्यात आणि बॅकअपला अजून एक आहे ना, आहे तरी पण एक आहे. म्हणजे बघा काय आमचा इंजिनियर कुठल्या लेवलचा आहे. पण विषय काय, एक तुम्हाला मी सांगतो की कधीही तुम्ही रायगडवर याल आमच्या आजूबाजूला कधीच टेंट लावू नका. कारण कसं असतं, आमच्या इंजिनियरच्या पागोळ्या तुमच्या टेंटमध्ये डायरेक्ट असतात. आता आमची ही टेंटची पागोळी डायरेक्ट बाजूच्या टेंटमध्ये होती. आता आमच्या मनात वाईट नाही, पण आम्ही तिकडनं येईपर्यंत बाजूच्या टेंटमध्ये पागोळ्यांनी टेंट फुगला ना, फुगला. पाणी आहे टेंटमध्ये. आता बघितलं ना पॅकेटनं किती पाणी आलं. आता काय करणार, एवढं पाणी आहे. एक आता काय सांगू कोण आलेलं नाही काय आलेलं, काय परत येईल माणूस तो कधी. पण पोहे खायला विषय काय, पोहे झालेले आहेत नाही झालेले नाहीत. थोडीशी फोडणी. हा अजून जरा घमघमाट पसरव सगळीकडं. हा घे घे. हा टाक. आकाश मोकळा झाला पूर्ण. आकाश मोकळा झालेला आहे आणि तसेच आता पोहे जातो. आणि तो काय हे आला काय फॉग. हा गर्दी वाढत चालले. दुकानाचं शटर बंद करायला. तुम्हाला जो मगाशी बोललेलो बघा आहे ना, क्लिअर आहे ना. तुम्हाला जो मगाशी बोललेलो बघा टेंटमध्ये पाणी गेला, आमच्या पागोळीच असतो त्याच टेंटमध्ये. हा बघा टेंट पिळतात चिकट. आणि इकडे आमचे पोहे बनतायत. हे बघा आता जस्ट पोहे पडलेत. कुठं काय आला. आज तुम्ही पाहू शकता रायगडावर खूप असं वादळासारखा पाऊस आलेला आहे. हा. आणि आमचे जे टेंट लागले होते हा. सेम ईर्षावर सारखे हे झाले. पाहू शकता आमची ईर्षा वाहून गेलेली आहे. काय करता आम्ही डोका चालत नाही. आणि आमची इकडे चालले पोहा पार्टी. आणि पोहे खायला या. पोहे फायनली सुमिलाने बनवले. हे बघा हे पाहिजे रे. लिंबू पिळूया, थोडासा शेव पाहिजे होती रे. ते आपलं डस्टबिन कुठे हे तसा नाही टाकता. हे बघा पोहे झालेत. पोह्याची टेस्ट सांगतो तुम्हाला आता कशी. वा सोमिल्स किचन वड मसाले या खायला. हा आपला टेंट आहे आणि इकडे ही आपली कोंडावरची कॉलनी आहे सगळी. इथे एक टेंट लागला यांचा. आणि आता सगळा जवळजवळ सगळी कॉलनी आता एकत्र आली यांची. हे सगळा भिजलाय. सही आहे सही आहे. हा नाही बघितलं मी परिस्थिती आज जाऊन. हे मनीष हा फसवा धंदा आहे. वरना वाटतं सगळा परफेक्ट आहे, हात वाकून बोललं कळतंय. अंगण बिंगण आहे. तुळशी वृंदावन एक ठेवलात ना, सगळे व्यवस्था शांती करून मिळेल. हा. फक्त लाल कोंबड्याची बळी द्यायला लागेल. हे लवकर घ्या कारण का हा आता जगदीश्वराच्या मंदिरात जाईल. पुढची काम आहेत मला. 5 दुर्वा 5 पाना हे घेऊन सगळ्यांनी यायचं. हा टेंट आहे ना, हा वॉटरप्रूफ टेंट आहे. हा फक्त त्याच्यामध्ये रेनकोट घालून झोपायला लागतं. अच्छा अशी वॉटरप्रूफिंग सिस्टम आहे. आयपी हे मेस्त्री आहेत ना, हे मेस्त्री. हा मेस्त्री आहेत, घर बांधणारे. यांना माहिती आहे सगळं. चला आता आमची मोहीम चालली आहे पाणी आणायला. हा ते परत पाऊस आले पटकन झाला ना, आपण बाहेर पडल्यावरच येतो. हे बघा जरा पाण्याची इथे सोय जवळ आहे त्याच्यामुळे लगेच पिण्यासाठी सगळे भांडी वगैरे धुण्यासाठी नमूद करतो मी. हो पिण्यासाठी चल चल चाल तू. लवकर चल. तिकडं कुठं इकडं. आणि आलेला धुका वगैरे आता क्लिअर झाला एकदम. पण रायगडची आहे ना हीच खासियत आहे की रायगडवरती अचानक धुकं येतं, अचानक धुकं क्लिअर होतं. आणि पाऊसाचं पण तसंच आहे, अचानक पाऊस येतो, अचानक पाऊस क्लिअर होतो. त्यामुळे पहिले जाऊन आता पाणी भरू, कारण का पाणी भरून लगेच पहिले जाऊया. पावसाची लक्षणं तिकडून दिसतात ती बघा.
आता फायनली परत एकदा रेडी होऊन आम्ही चाललोय. आता हे बघा सगळं धुकं परत आलंय आणि आता तिकडे चालू आहे आपलं गोंधळ. कारण का गोंधळ झाल्याच्या नंतर मग रात्र शाहिरांची असते, त्याच्यामुळे पहिले गोंधळाला जाऊ. काय माहोल आहे ते बघू, कारण का गर्दी एवढी आणि पाणी सगळीकडे एवढं झालंय. आणि त्याच्यात काय आलंय, राजसदरेवरती सगळ्यांनी राहण्याची त्यांची ठावकी मांडलेली आहे, त्याच्यामुळे ती नाचायलाच जागा नाहीये समोरचा भाग सोडून. तो किती गर्दी आहे ते जाऊन बघू एकदा. आता पुन्हा एकदा राज सदरेवरती चाललोय, कारण का आपलं गोंधळ झालंय, गोंधळ संपलंय. आता तसे वाजलेत आता, पण वेळ आहे, पण तरी सुद्धा सगळे सदरेकडे चाललेत. सो आता आपण ट्राय करू पुन्हा एकदा तिथे राज सदरेत जाऊन की महाराजांचं व्यवस्थित दर्शन मिळतंय का. सो लेट्स सी. फायनली आपण आलो नगारखान्याजवळ आणि आपण नेहमी तिथीप्रमाणे राज्याभिषेकला येतो, तारखेप्रमाणे येत नाही, कारण का आपण आपल्या मराठी संस्कृतीतली मराठी तिथी पाळून राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तर तेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी एवढं सुंदररीत्याने नगारखान्यावरती लिहिलं आहे ना, हे बघा. पाहिजे तर अशी आपण 2 पाय असून सुद्धा रिझन्स देतो, पण इथं राज्याभिषेकसाठी हे कधीच कारण नसू शकतं न येण्याचं. ग्रेट. आपण आता पोचलोय जगदीश्वराच्या मंदिराजवळ, कारण का सकाळी आपल्याला दर्शन घेता आलं नव्हतं, पण आता दर्शन घेऊया. आणि महाराजांची समाधी सुद्धा इथेच आहे, सो महाराजांचं सुद्धा दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आपण आलो आता जगदीश्वराच्या मंदिराजवळ, जिथे आपण आपलं शंकराचं दर्शन घेऊया. आपल्या नंदीची किती पडझड झाली तरी नंदी त्याच थाटात आजही उभा आहे आणि राहील. महाराजांच्या समाधीजवळून जाऊन आलो. जेवढ्या वेळा आतापर्यंत खूप वेळा रायगडवर येणं झालं, पण महाराजांच्या समाधीजवळ गेल्यावरती एक वेगळी एनर्जी आहे, वेगळा ऑरा आहे, आणि ती एनर्जीच कशाची मॅच नाही करू शकत. कारण का तिथे खूप साऱ्या तुम्हाला लगेच सगळं असं फ्लॅश व्हायला लागतं. सगळ्या तुम्हाला इतिहास तुमच्या डोळ्यासमोरून जायला लागतो, त्यांचे शौर्यगाथा डोळ्यासमोरून जायला लागतात, त्यांचे आपल्यासाठी केलेले योगदान तुम्हाला दिसायला लागतं. सो आणि तिथे महाराज असल्याचं अस्तित्व त्यांचं जे आहे ना, ते तिथे जाणवतं. समाधीला गेलात ना की तिथे फक्त नतमस्तक व्हा आणि फक्त 15-20 मिनटं तिथं फक्त काहीही न बोलता, कोणाशीही गप्पा न मारता तिथे फक्त बसून राहा डोळे मिटून, किंवा महाराजांच्या समाधीकडे बघत राहा. तुम्हाला एक वेगळा ऑरा फील होईल, तुम्हाला महाराजांचं अस्तित्व तिथे जाणवायला लागेल. प्रत्येक वेळेला ही गोष्ट होते, पण प्रत्येक वेळेला मग तुम्हाला थोडंसं भावुक व्हायला होतं, तुम्हाला थोडंसं तुमची शब्द फुटत नाहीत, तुमच्या भावना एक्सप्रेस करता येत नाहीत, पण आपला बाप तिथं आहे याची जाणीव होते.
आणि ते प्रत्येक वेळेला फील होतं. आणि हेच सगळं फील करण्यासाठी ना दरवर्षी राज्याभिषेकला आम्ही येतो. हा सोहळा तेव्हाचा जागता रायगड बघायचा असेल ना तर तुम्ही नेहमी, तुम्हाला जेव्हा टाईम असेल नसेल पण आयुष्यातून एकदा तरी राजाभिषेक सोहळा हा तुम्ही येऊन अटेंड करा. तुम्हाला रायगडाचं अस्तित्व काय आहे ना ते तुम्हाला जाणवेल. बघा ना नगारखाना वगैरे कसलं दिसतंय. त्या साईडला आपले राजसदर आहे नगारखाना. आम्हाला आत्ता काही असं तिथलं आपल्या कोकणगडाचं जे असतं जेवण ते आपल्याला जेवायची इच्छा नाही आहे. आपल्याला इकडचं रायगडचं झुणका भाकर खायचं आहे. सो झुणका भाकर खाण्यासाठी एका ऑथेंटिक ठिकाणी आलो आहे आम्ही. हे बघा इथे घरगुतीसारखं एकदम झुणका भाकर बनवून देते. सो यांचं झालं की बसू आणि ऑथेंटिक झुणका आणि भाकरी रायगडावरची खाऊ. काय बोलतोस माझ्याकडनं थोडीशी एक चूक झाली, मी मान्य करतो. झुणका नाही पिठलं भाकरी खायला आलोय आम्ही. तर लगेच शब्द पकडला ना. मी जर खरा हा नसता ना भाव माझा तो मला येण्यात सौमितला करेक्ट नसताना केला ह्याचं झालेलं की पेपर याचा क्लोज केलेला मी. काय मला येण्यात असते. आणि त्या भाव करतोस आणि भावाला नाव ठेवतोस. हा मगाशी तू धावतोस पांगा बोलत होता. बरोबर आहे का विषय? काय हे साक्षी आहे. बोलतो जरासा काय झाला की पांगा येतो असं बोलतो. बेरिंग गेले विषय बोलतो नको. मला फक्त जीप लेग मारू घेतो असे 50 वेट लावून. आई आहे ना आमची. हे तयार राहा 29ला वाघ येत आहे. आमची आई हे आई बॉयकट का भरले. हे बघा आता जेवायला बसलोय. फक्त एकदा तिथं आता भाकऱ्या आहे बघा. भाकऱ्या रेडी झाल्या की लगेच मग हाणू आणि मग झोपू. आता ना इथं आम्हाला उशा दिलं तरी झोपू. पण नको. फायनली पिठलं भाकरी ठेचा कांदा सगळी मंडळी आता हे बघा घसरलेत खाण्यावरती. तुम्ही पण जेवायला. जेवण झालंय मस्त. पिठलं भाकरी ऑथेंटिक घरात बसून गरमागरम ताटात असं जेवण जेवल्यानंतर पोरं झाले तृप्त. आणि काय तिकडे प्रोग्राम चालू आहेत पण नाही अंतर एवढं आहे ना ते फिरून आता पायाचे झाले भुगा. त्याच्यामुळे आता असं ठरतंय आणि ती भाकरी डोळ्यावर आले तर जरासं आपण झोपूया. कारण का उद्या सकाळी राजाभिषेकाला आपल्याला लवकर उठायचं आहे. त्यामुळे आवरावर चालू आहे. झोपूया, सकाळी भेटूया. तोपर्यंत हा ब्लॉगला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय शिवराय. धन्यवाद. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.